मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? कधी नोकरीची चिंता असते, कधी पैशांची चिंता असते, कधी घरातील भांडणं असतात आणि कधी आपण कितीही प्रयत्न केले तरी काम होत नाही. अशा वेळी मनात एक प्रश्न येतो, देव माझ्यासोबत आहे का? याचं उत्तर अतिशय सुंदर अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडावी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा, करीसी अंगीकार तरी काय माझा भार, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. यामध्ये प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात की हे नारायणा, तू धर्माचं खरं रूप आहेस. इथे धर्म म्हणजे फक्त पूजा, मंदिरात जाणं किंवा एखादा विधी करणे नाही. कारण बहुतांश लोकांना धर्म म्हणजे फक्त पूजापाठ किंवा मंदिरामध्ये जाणे न जाणे किंवा कर्मकांड, यालाच धर्म असं म्हटलं जातं. पण इथे धर्माची व्याख्या व्यापक आहे. आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने करणं, सत्याच्या बाजूने उभं राहणे, आपल्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणे. भगवद्गीतेमध्ये श्री भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात, स्वधर्मे निधनम श्रेया, म्हणजेच दुसऱ्यांचं काम चांगलं करण्यापेक्षा आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं अधिक महत्त्वाचं आहे. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर, तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमचा धर्म म्हणजे मन लावून अभ्यास करणं. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा धर्म म्हणजे प्रामाणिकपणे काम करणं. तुम्ही आईवडील असाल तर मुलांना योग्य संस्कार देणं. आणि आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी सत्य सोडू नये, हेच आपलं खरं कर्तव्य असतं. पुढे महाराज म्हणतात, पापपुण्य तुझे हाती, म्हणजेच माझ्या कर्माचं फळ तुझ्या हातामध्ये आहे. याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करू नये आणि सगळं देवावर सोडून द्यावं. उलट कर्म आपलं आहे, पण त्याचं अंतिम फळ आपल्या हातात नाही. भगवद्गीते हे श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुझा अधिकार कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. आपण परीक्षा देतो, अभ्यास करणं आपल्या हातात आहे, पण किती मार्क मिळतील हे पूर्णपणे आपल्या हातात नसतं. आपण व्यवसाय करतो, मेहनत करणं आपल्या हातामध्ये आहे, पण बाजारात नेमकं काय होईल हे आपल्या हातात नसतं. आपण नोकरीत प्रामाणिकपणे काम करतो, पण प्रमोशन कधी मिळेल हे नेहमी आपल्या हातात नसतं. म्हणून कर्म करताना पूर्ण ताकद लावा, पण फळाची चिंता करून स्वतःला त्रास देऊ नका. ज्ञानेश्वर महाराज खूप सुंदर सांगतात की कर्म करायचं, पण त्या कर्माचा अहंकार धरायचा नाही. मीच केलं, माझ्यामुळेच झालं, असा अहंकार आला की मन अस्वस्थ होतं. पण आपण म्हणतो, मी माझं काम प्रामाणिकपणे केलं, आता पुढचं भगवंतावर सोपवतो, मन हलकं होतं. यालाच तुकाराम महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात, करीसी अंगीकार तरी काय माझा भार. देवा, तू मला स्वीकारलंस, माझी जबाबदारी घेतलीस, तर मग मला कसली चिंता असणार आहे. ही ओळ खूप मोठा आधार देते. याचा अर्थ असा नाही की आपण हातावर हात ठेवून बसायचं नाही, आपलं कर्तव्य करायचं आणि चिंता भगवंताकडे सोपवायची. समजा एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, त्याच्यासमोर 2 मार्ग आहेत. एक, दिवसभर चिंता करत बसणं, आता माझं काय होणार. दुसरा, देवावर विश्वास ठेवून प्रयत्न सुरू करणं, रेझ्युमे तयार करणं, नवीन नोकऱ्या शोधणं, नवीन कौशल्य शिकणं, मुलाखती देणं आणि मनात म्हणणं, देवा माझं काम मी करतो, योग्य मार्ग तू दाखव. हा आहे भक्तीचा खरा अर्थ. आजच्या आयुष्यातही एक शेतकरी शेतात बी पेरतो, तो जमीन तयार करतो, बी पेरतो, पाणी देतो, खत देतो, मेहनत करतो, पण पाऊस त्याच्या हातात नसतो. म्हणून तो काय करतो, मेहनत सोडत नाही, तो आकाशाकडे पाहून बसत नाही, तो आपलं काम करत राहतो आणि जे आपल्या हातात नाही ते स्वीकारतो. आपलं आयुष्य हे अगदी असंच आहे. प्रयत्न आपल्या हातात आहेत, प्रामाणिकपणा आपल्या हातात आहे, आपलं वागणं आपल्या हातात आहे, पण प्रत्येक परिणाम आपल्या हातात नाही. हे समजलं की आयुष्यातली खूप मोठी चिंता कमी होते. पुढे महाराज म्हणतात, जीवीची जीवना, हे नारायणा, तूच सर्व जीवाचं जीवन आहेस. म्हणजे आपण श्वास घेतो, जगतो, प्रयत्न करतो, या सगळ्यामागे त्या परमेश्वराची शक्ती आहे. म्हणूनच संकट आलं म्हणून देवावर रागावू नका आणि सुख आलं म्हणून देवाला विसरू नका. संकटात विश्वास ठेवा, सुखात कृतज्ञ राहा आणि प्रत्येक परिस्थितीत आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. या अभंगातून आपण 3 गोष्टी शिकतो. पहिली म्हणजे कर्तव्य सोडू नका. परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य काम करत राहिलं पाहिजे. दुसरी म्हणजे फळाची अतिचिंता करू नका. तुमच्या हातात प्रयत्न आहेत, प्रत्येक परिणाम नाही. त्यामुळे आपलं कर्म करत राहा आणि फळाची अपेक्षा करू नका. तिसरी, भगवंतावर विश्वास ठेवा. पण विश्वास म्हणजे निष्क्रिय बसणं नाही, तर सतत आपलं कर्म करत राहणे.
विश्वास म्हणजे पूर्ण प्रयत्न करून मनात म्हणणं की देवा आता पुढचा मार्ग तू दाखवस. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काहीच समजत नाही, कोणता निर्णय घ्यायचा, कुठे जायचं, काय होणार. अशा वेळी संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मनात ठेवा. करीसी अंगीकार तरी काय माझा भार. म्हणजे देवा मी माझं कर्तव्य करतो, तू माझ्यासोबत असशील तर मग मला कसली चिंता. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची आपली नजर नक्की बदलेल. आणि जेव्हा नजर बदलते तेव्हा आयुष्य जगण्याची पद्धतही बदलते. तुका म्हणे नारायणा तुझं जीवांचा जीव आहेस. तुम्हाला हा अभंग आवडला असेल तर नक्कीच या अभंगाला शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या अभंगाला शेअर करा. असेच संपूर्ण अभंग, संपूर्ण गाथ्यामधील अभंग आपण या चॅनलवरती अपलोड करत आहोत. तरी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.